नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला वांगे बटाट्याची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा वाटण बनवणार आहे। थोडीशी कोथिंबीर घेतली, त्याची देठं पण घेतलेली आहेत। अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, एकदम थोडासा पुदिना घेतला, एकच कांडी घेतलेला आहे। हा जरी नाही टाकला तरी पण चालेल आणि टाकला तरी पण चालेल। एक गड्डी लसूण घेतलेला आहे, थोडासा कमी जास्त करू शकता। आणि 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता। तर एवढं वाटण बिना पाण्याचंच मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। बिना पाण्याचंच मी बारीक करून घेतले, जास्त बारीक करायचं नाही, असं दरदर करून घ्यायचं। कढई मी गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल काढून घेऊया आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, छोटा 1 चमचा आपण मोहरी टाकूया आणि मोहरी पहिली चांगली भाजून घेऊया। मोहरी चांगली फुटलेली आहे, जिरं टाकून घेऊया। एकदम छोटा चमचा आहे, त्यात टाकायचं थोडीशी हिंग पावडर। गॅस आहे एकदम बारीक, त्यात टाकणार आहे 2 चमचे कांदा, चॉपरला बारीक केलेला आहे एकदम। चॉपर जर घ्यायचा असेल ना, त्याची लिंक सुद्धा तुम्हाला रेसिपी खाली भेटेल। हलकंसं परतून घेऊया। कांदा परतून घेतलेला आहे, मस्त असा कलर आलेला आहे कांद्याचा। एक छोट्या आकाराचा टोमॅटो, आता ह्याच्यामध्ये नाही टोमॅटो टाकलं तरी चालेल। ह्याला सुद्धा 1 मिनिटभर परतून घेणार आहे। हलकंसं परतून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता हे मिक्सरचं वाटण जे केलं होतं ना, दरदर करून घेतलं होतं ते काढून घेते। वाटण काढून घेतलेलं आहे, त्याला काय करायचं 1 मिनिटभर मिडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे। मस्त असं परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या जरी तुम्ही भाजून जरी टाकल्या ना तरी पण चालू शकते आणि कच्च्या टाकल्या तरी पण चालू शकते। थोडीशी एकदम हळद टाकायची, मिक्स करून घेते आणि ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे आत्ताच मीठ टाकायचं। परतून घेते। परतून घेतलेलं आहे। 200 ग्रॅम वांगी घेतली होती आणि त्याचे देठं काढून हे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले। ते पहिले चांगले ह्याच्यामध्ये परतून घेते मसाल्यामध्ये। परतून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये चांगलं। एक मोठ्या आकाराचा बटाटा साल काढून छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, ते पण ह्याच्यामध्ये मिडियम गॅस 1-2 मिनटं परतून घ्यायचं एकसारखं, थोड्या थोड्या वेळानं हलवून। थोड्या वेळानं हलवून असं 2 मिनटं मी परतून घेतलेलं आहे। आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण बनवलं होतं ना, त्याच्यामध्ये एकदम थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे। पाणी जरी तुम्ही नाही टाकलं तरी पण चालू शकते, वाफेवर खूप छान होईल। पाणी टाकल्यानंतर पण चांगलं मी मिक्स केलेलं आहे। बिन पाणी टाकता सुद्धा वाफेवर मस्त असं होतं, पण मिक्सरच्या भांड्याला थोडा मसाला होता त्यामुळे मी त्यात थोडं पाणी टाकलेलं आहे। बारीक गॅस केला, 10 ते 15 मिनटासाठी झाकून ठेवायचं। बारीक गॅसवर बघा 15 ते 20 मिनटं ठेवलं होतं, एकदम बारीक गॅस आहे आणि हा मोठा बर्नेलचा गॅस आहे। मस्त असं बघा शिजलं जातं, एकदम सॉफ्ट असं होतं। आता हे जे मी तुकडे केलेले आहेत का नाही, ह्याच्यापेक्षा जरी तुम्ही बारीक केले तरी पण चालू शकतात आणि असे ठेवले तरी सुद्धा चालू शकतात। तुम्हाला हवा असेल तर ह्याच्यामध्ये मोठं मोठं शेंगदाण्याचं कूट जरी थोडंसं टाकलं तरी चालेल आणि जर खात नसाल तर नाही टाकलं तरी पण चालू शकते। वरून टाकायची कोथिंबीर, एकदम चटपटीत असं मस्त झणझणीत करायचं, म्हणजे छान लागतं चवीला। हे करून बघा एकदा असं झटपट। खूप रेसिपी मी टाकते वेगवेगळ्या पद्धतीने, पण तुम्ही असं पण एकदा करून बघा। तुम्हाला जर पुदिना नको असला तर नाही टाकला तरी पण चालू शकते। गरम गरम भाकरीबरोबर चपातीबरोबर खायला खूप छान लागेल। करून बघा एकदा झटपट रेसिपी बघितली की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा।